दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. शिवाजी महाराज के बारे में सब सीखने मिला, उनकी हिस्ट्री, स्वराज्य सब बना हुआ था, उनके बारे में सब सीखने मिला. छत्रपति शिवाजी महाराज फादर ऑफ इंडियन नेवी जिन्हें कहा जाता है, उनके कार्यकाल में जितने भी छोटे से छोटे शस्त्रास्त्र उपयोग में आए थे, छोटे से लेके बड़े तक जितने भी शस्त्रास्त्र जो उन्होंने उपयोग में लाए थे, मराठा साम्राज्य जिन्होंने स्थापन किया था, उनके जीवन पर जितने भी बात की जाए, जितना भी इतिहास पढ़ा जाए उतना कम है. हर बार इतिहास पढ़ते समय एक अलग कहानी, एक अलग नज़रिया छत्रपति शिवाजी महाराज के जरिए मिलता है. ऐसा ही एक अलग नज़रिया संस्कृति आर्ट फेस्टिवल में भी दिखाई दिया. संस्कृति आर्ट फेस्टिवल में पिछले 4 दिन से शिव सृष्टि नामक एक वस्तु संग्रहालय जो है, प्रेजेंटेशन जो है लोगों को दिखाई दे रहा है. इस पूरे शिव सृष्टि में जो है अलग अलग जरिए के जितने भी शस्त्रास्त्र छत्रपति शिवाजी महाराज से लेके मराठा पेशवा मराठा तक यूज़ किए थे, उस सब का जो है यहाँ पे प्रेजेंटेशन किया गया है. और उसी के साथ साथ जितने भी गढ़ किले थे उनके मिनिएचर्स भी यहाँ पे लगाए दिए थे. इस पूरे वस्तु संग्रहालय के बारे में, शिव सृष्टि के बारे में और यहाँ पे लगे प्रेजेंटेशन के बारे में यहाँ के जो प्रेजेंटर है उनसे हमने बात की. इस पूरे संग्रहालय के बारे में उन्होंने बात करते समय क्या कुछ कहा, पहले आप वो सुनिए. नमस्कार, माझं नाव निलेश अरुण सकट. गेली 20 वर्ष आम्ही ऐतिहासिक शस्त्र संकलन करत आहे आणि त्याचं संपूर्ण भारतभर हे प्रदर्शनाच्या मार्फत लोकांमध्ये आपला जाज्वल्य इतिहास जो होता, मराठ्यांनी जो इतिहास घडवला तो आपण लोकांना, सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. संस्कृती आर्ट फेस्टिवल मार्फत आपल्याला आज मीरा भाईंदरमध्ये हा प्रदर्शन मांडण्याची जी ही मिळालेली आहे, संधी मिळालेली आहे, त्याबद्दल मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मनापासून आभार मानतो. इथे जे आपण बघत आहात हा दर्यापती शिवराय हा कॉन्सेप्ट आपण इथे मांडलेला आहे. दर्यापती शिवराय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं, कशासाठी म्हटलं जातं ते सामान्य लोकांना कळावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभा केलं, ते कशासाठी केलं, ते कसं होतं, महाराजांनी जी एकमेव अशी बसनूर स्वारी केलेली होती ती कशी झाली, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली ते कशाच्या जोरावरती केली, तर ती या शस्त्रांच्या जोरावरती केलेली. अशा पद्धतीची शस्त्र ही अस्सल युद्धामध्ये वापरली गेलेली सर्व शस्त्र आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मराठ्यांनी जी लढाया लढल्या त्यांनी मराठ्यांनी वापरलेली शस्त्र याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील ज्या तलवारी होत्या, तुळजा, भवानी, जगदंबा, तशा पद्धतीच्या इथं मराठा धोप नावाच्या तलवारी आपण पाहत आहात. ह्या इम्पोर्टेड ब्लेड्स आहेत. म्हणजे भारतात जे काही व्यापार व्हायचा, शिवाजी महाराजांच्या काळात जे काही व्यापार व्हायचा त्यामध्ये महाराजांना व्यापारातून जी काही पाती, तलवारीची पाती महाराजांनी घेतली, त्या अशा वेगवेगळ्या पात्यांच्या तलवारी मराठा मुठी लावून त्या आपल्या इकडे वापरल्या गेल्या. त्यामध्ये तुळजा, भवानी, जगदंबा ह्या शिवाजी महाराजांच्या ज्या तलवारी आहेत त्याही फिरंगीच आहेत, ज्या इम्पोर्टेड ब्लेड्स आहेत. त्यानंतर मराठ्यांचं अतिशय घातक डेडलिएस्ट वेपन इन द वर्ल्डमध्ये, एशियंट वर्ल्डमध्ये जे काही वेपन्स होते त्यामध्ये दांडपट्टा जो एक शस्त्र आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. लोकांमध्ये ग्रह आहे की दांडपट्टा हा 15 फूट लांबीचा असतो, सळसळणारं पातं असतं, त्याला काही सिनेमाची जोड दिली जाते आणि लोकांमध्ये या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या मार्फत हे पसरवलं जातं की पट्टा हा 15 फूट 20 फूट लांबीचा असतो. पण तसं काही नसून मूळ जे चित्र आहे, मूळ जे शस्त्र आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळेल, जे की कडक पानाचं साधारणपणे 4.5 फूट लांबीचं हे शस्त्र आहे. दुधारी असतं. याचे पातं जे आहे हे लवचिक पातं नसून हे सरळ तलवारीसारखं कडक पातच असतं. अशा पद्धतीचे ब्लेड शिवाजी महाराजांनी युद्धामध्ये वापरायला घेतले आणि हे शस्त्र खूप मोठ्या प्रमाणावर मराठ्यांनी जगाच्या पाठीवरती फक्त मराठ्यांनी युद्धात वापरलं. त्यामुळे या शस्त्राची महती आणि या शस्त्रांचं शिवाजी महाराजांचं आवडतं जे काही शस्त्र होतं, प्रेम जे होतं त्या शस्त्राबद्दल, तर याच्यामार्फत आपण महाराष्ट्र शासनाला विनंती केली होती की ह्या शस्त्राचं महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात यावं. त्याचाच विचार करून गेल्या वर्षी आग्र्याच्या किल्ल्यातून
महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा महाराष्ट्राचं राज्यशस्त्र पट्टा म्हणून हे घोषित केलं आणि भारतातलं एकमेव असं हे राज्य आहे की त्याला राज्यशस्त्राचा दर्जा प्राप्त झालेलं हे शस्त्र आहे. शिवाजी महाराज सुद्धा हे शस्त्र वापरत होते. यशवंत नावाचा पट्टा शिवाजी महाराजांनी वापरला. मीरा भाईंदर त्या जनतेने याला भेट दिली आहे, तुम्हाला असं काही कोणाचा एक आलेला आहे काय, रिव्ह्यू कसा वगैरे आलेला आहे काय? मीरा भाईंदर आता जर पाहायला गेलं तर हा मिक्स क्राऊडचा एरिया आहे. इथे साधारणपणे आम्ही जे बघितलं, ऑब्झर्व केलं, याच्यामध्ये जर पाहिलं तर की 50% हे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत, 50% महाराष्ट्रीयन लोक आहेत. त्यामध्ये पण असं आहे की आता यंग क्राऊड जास्त आहे आणि त्या यंग क्राऊडमध्ये मोबाईल आणि शूट याच्यामध्येच ते बिझी असतात. जरी ते या प्रदर्शनात आले तरी त्यांचा फर्स्ट प्रायोरिटी असतं की फोटो काढणं, सेल्फी काढणं याच्यावरती. तरीही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी सुद्धा इथे खूप चांगला प्रतिसाद दिला आणि हा इतिहास जो महाराष्ट्राने घडवला, म्हणजे दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे म्हणण्याची का वेळ मराठ्यांवर आली, कारण ते आपण राखलं हे या लोकांना आज कळलेलं आहे. त्यामुळे याला एक चांगला प्रतिसाद मिळालेला आहे प्रदर्शनात. जो आप जो है अभी अंदर जाके सृष्टि जो है वो देख के आए हो, कैसा एक्सपीरियंस है, क्या सीखने मिला आपको? शिवाजी महाराज के बारे में सब सीखने मिला. उनकी हिस्ट्री, स्वराज्य सब बना हुआ था, उनके बारे में सब सीखने मिला. उनकी तलवार सब कुछ था. सब बंदूक एंड वो सब जो यूज़ करते थे, मतलब वो रियल तो नहीं था पर लगाया था and वो सब लगाया था. और अच्छा था बहुत. उधर महाराष्ट्र का एक बीच में बनाया भी था. और क्या क्या है वहाँ पे? अंदर गढ़ किले हैं, हाँ, वो फोर्ट्स है. बहुत सारे उनके जो प्रोग्रेस किए महाराष्ट्र में, जो प्रोग्रेस आया है, उनका एरिया उन्होंने कितना लिया है, और फिर जितने भी प्रोग्रेस आया महाराष्ट्र में बहुत कुछ उनका योगदान है. अच्छा, बुक में ज्यादा अच्छा पढ़ाया जाता है या फिर ऐसे यहाँ पे एक्सपीरियंस? ज्यादा अच्छा हाँ, एक्सपीरियंस ज़्यादा बताया ज़्यादा है. देखने को मिलता है. ये ज़्यादा. और मतलब वो भी वेपन्स थे कि जो उन्होंने फाइटिंग के लिए यूज़ किए थे, कैसे फाइट किया था. और मतलब पूरा मैप था महाराष्ट्र का, ऐसा दिखाया था पूरा. और ओवरऑल एक्सपीरियंस कैसा था ये? अच्छा था, मतलब प्रैक्टिकल से सब कुछ देखने मिला था. खूप मस्त वाटलं एक्सपिरियन्स. खूप छान आहे अनुभव आणि खूप माहिती दिली आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी इथे यायला हवं आणि एकदा तरी सगळी माहिती बघायला हवी. खूप मस्त महाराजांची जी माहिती आहे आणि मेन हत्यार आहेत, गड आहेत, सगळे ते सगळं बघण्यासारखं आहे. मस्त आहे. पाठ्यपुस्तकापेक्षा जास्त माहिती जास्त माहिती इथे आहे. हो, खरंच. आणि मुलांना कसं ते खेळणी, ते हे जे ब्लॉक्स ठेवले, क्राफ्ट्स ठेवले, त्यांना माहीत पडेल. आणि आम्हाला पण ॲक्च्युली एज्युकेशन आहे. आमची पण जे एज्युकेशन लिमिट आहे, तो एवढे वॉरियर्स आम्हाला माहीत नाही, तर ते आम्हाला पण माहीत पडेल. तर चांगलं आहे ॲक्च्युली हे सर्व अप्रोच. दोस्तों, जैसे कि आपने सुना, नीलेश सकट जी ने इस पूरे वस्तु संग्रहालय के बारे में जानकारी दी. छत्रपति शिवाजी महाराज के कार्यकाल में जितने भी शस्त्रास्त्र यूज़ किए थे, जितने भी जहाज यूज़ किए थे, उनके बारे में जो है इन्फॉर्मेशन दी. पूरे 4 दिन से संस्कृति आर्ट फेस्टिवल में ये वस्तु संग्रहालय का जो है कार्यक्रम चल रहा है. यहाँ पे लोग आ रहे हैं और इन्फॉर्मेशन ले रहे हैं. लोगों की तरफ से भी जो है अच्छा प्रतिसाद इस वस्तु संग्रहालय को आया है. आप इस वस्तु संग्रहालय के बारे में क्या सोचते हैं, इसके बारे में कमेंट कर ज़रूर बताएं.